हॅलो हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरपर्यंत आपण सबसिडरी बुक्सपर्यंत जेवढे काही चॅप्टर होते ते कंप्लीट केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर म्हणजे 7 नंबरचा जो काही चॅप्टर आहे डेप्रिसिएशन, हा चॅप्टर आजपासून आपण स्टार्ट करत आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आत्तापर्यंत आपण जेवढे काही 11th स्टँडर्डचे टॉपिक स्टडी केलेले आहेत त्या सर्व टॉपिकच्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन हे सर्व टॉपिक तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, स्टडी करू शकता. बघा, डेप्रिसिएशन या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, तर मराठीमध्ये आपण डेप्रिसिएशनला घसारा, तरतुदी किंवा संचित निधी या नावाने ओळखतो. मग डेप्रिसिएशन या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणते कंटेंट स्टडी करायचे आहेत, तर फर्स्ट म्हणजे मेनिंग, डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिसिएशन पाहणार आहोत आपण. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ डेप्रिसिएशन कोणकोणते आहेत हे देखील आपण स्टडी करणार आहोत. आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. तसं बघायला गेलं तर डेप्रिसिएशनच्या मेथड ज्या काही आहेत त्या अनेक आपल्याला दिसून येतात, बट 11th स्टँडर्ड्समध्ये त्यांनी फक्त 2 मेथड त्यांनी आपल्याला सिलेबसमध्ये घातलेल्या दिसून येतात. फर्स्ट म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड्स आणि सेकंड म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. या दोन्ही मेथड आपण व्यवस्थित स्टडी करणार आहोत. आणि त्यानंतर डिफरन्स बिटवीन फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड अँड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, या दोन्हीमधला नक्की डिफरन्स काय आहे हे मेथड्स ज्यावेळेला आपण एक्सप्लेन करू त्या थ्रू त्या दोन्हीमध्ये नक्की काय डिफरन्स आहे हे आपल्या सविस्तर लक्षात येऊ शकतं. आणि लास्ट म्हणजे अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर डेप्रिसिएशन. ज्यावेळेला आपण क्वेश्चन सॉल्व करायला घेऊ त्यावेळेला अकाउंटिंग ट्रीटमेंट डेप्रिसिएशनच्या बाबतीत कशा पद्धतीने आपण करणार आहोत ते डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला आपण डेप्रिसिएशन म्हणजे नक्की काय आणि त्याच्याशी रिलेटेड त्याचं मेनिंग असेल, डेफिनेशन असेल किंवा नीड फॉर डेप्रिसिएशन असेल किंवा त्याचे काही कॉजेस आहेत, फॅक्टर्स आहेत, ते आपण स्टडी करूया. आता सर्वात प्रथम पाहायला गेलं तर डेप्रिसिएशन म्हणजे नक्की काय, तर मराठीमध्ये मी जसं मगाशी सांगितलं की डेप्रिसिएशनला मराठीमध्ये घसारा, तरतुदी किंवा संचित निधी असे म्हटले जाते. आता डेप्रिसिएशन हा इंग्रजी वर्ड जरी असला तर मराठीमध्ये जसं मी सांगितलं की घसारा या शब्दाने आपण त्याला ओळखत असतो. तर डेप्रिसिएशन हा शब्द मुळात लॅटिन भाषेच्या डेप्रिशियस या शब्दापासून तयार झालेला दिसतो. आणि डेप्रिशियम म्हणजे किंमत किंवा वस्तूचे असलेले मूल्य हे रिड्यूस होणं किंवा कमी होणं किंवा त्यालाच आपण अवमूल्यन होणं असं देखील म्हणू शकतो. त्यामुळे फिक्स्ड असेटच्या संदर्भात फक्त डेप्रिसिएशनचा संबंध येत असतो. आणि फिक्स्ड असेटला दीर्घ आयुष्य असते किंवा त्याच्या यूजमुळे किंवा त्या असेटच्या वापरामुळे तिचे काही कालावधीनंतर मूल्य किंवा किंमत हे कमी होत असते. आणि जरी फिक्स्ड असेट ही वापरात नसली तरी देखील त्या असेटची किंमत असेल किंवा मूल्य असेल हे कालांतराने कमी होत असते. म्हणजेच थोडक्यात घसारा म्हणजे काय, तर घसारा म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर संपत्तीच्या वापरामुळे किंवा कालांतराने तुटफुटीमुळे त्या संबंधित वस्तूचे, त्या संबंधित असेटचे कमी होणारे मूल्य किंवा कमी होणारी किंमत यालाच आपण डेप्रिसिएशन किंवा घसारा असं आपण म्हणतो. आता डेप्रिसिएशनची डेफिनेशन थोडक्यात सांगायची झाली तर डेप्रिसिएशन इज अ डिफाइन्ड ॲज श्रिंकेज इन द व्हॅल्यू ऑफ ॲन असेट्स ड्यू टू वियर अँड टियर, पॅसेज ऑफ टाईम ऑर ॲब्सोलन्सेस. तर स्थिर संपत्तीच्या गुणवत्तेत असेल किंवा तिच्या मूल्यात असेल ही कायमस्वरूपी आणि सातत्याने होणारी घट म्हणजे घसारा होय. त्यानंतर सांगायचं झालं तर डेप्रिसिएशन म्हणजे कोणत्याही कारणामुळे फिक्स्ड असेटच्या किमतीमध्ये हळूहळू किंवा कालांतराने कायमस्वरूपी जो काही रिड्यूसपणा येतो किंवा घट होते तेव्हा त्या असेटची झीज होत असते असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर डेप्रिसिएशनच्या बाबतीत अनेक तज्ज्ञांनी आपापली मते मांडलेली दिसून येतात. म्हणजे डेफिनेशनच्या स्वरूपात त्यांनी आपली मते मांडलेली दिसतात. फर्स्ट म्हणजे आर.एन. कार्टर म्हणतात की डेप्रिसिएशन इज द ग्रॅज्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲन असेट्स फ्रॉम एनी कॉज. कोणत्याही कारणामुळे फिक्स्ड असेटच्या मूल्यामध्ये किंवा किमतीमध्ये सातत्याने होणारी घट किंवा सातत्याने होणारी जी काही झीज आहे तिला आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो.
त्यानंतर RJ विल्यम्सनुसार डेप्रिसिएशन मे बी डिफाइन्ड ॲज अ ग्रॅज्युअल डिटरॉरेशन इन द व्हॅल्यू ड्यू टू यूज. फिक्स्ड ॲसेटच्या गुणवत्तेत आणि मूल्यामध्ये जी कायमस्वरूपी आणि सातत्याने होणारी घट असते किंवा कमी असते तर त्याला आपण घसारा असे म्हणतो. त्यानंतर डेप्रिसिएशन मे बी डिफाइन्ड ॲज परमनंट अँड कंटिन्युइंग डिमिनिशन इन द क्वालिटी, क्वांटिटी ऑर द व्हॅल्यू ऑफ ॲन असेट. जसं आपण मगाशी मी सांगितलं की एखाद्या असेटची गुणवत्तेत असेल, मूल्यात असेल, ही परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी आणि वारंवार होणारी घट जी काही आहे तिला आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो. सेकंड डेफिनेशन आहे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया थ्रू डेफिनेशन ही दिसून येते. ते म्हणजे अ मेजर ऑफ द विअरिंग आउट कन्झम्पशन ऑर अदर लॉस ऑफ अ व्हॅल्यू ऑफ अ डेप्रिसिएबल असेट अरायझिंग फ्रॉम यूज, इन्फ्लेशन ऑफ टाईम ऑर ॲब्सोलन्सेस थ्रू टेक्नॉलॉजी अँड मार्केट चेंजेस. आता फिक्स्ड असेटच्या सततच्या वापरामुळे संपत्तीच्या मूल्यामध्ये होणारी घट असेल किंवा झीज, यालाच आपण घसारा किंवा डेप्रिसिएशन म्हणतो. याशिवाय कालांतराने असेल किंवा कालानुरूप संबंधित असेटची तुटपुट होणे असेल, नष्ट होणे किंवा अपघात होणे, तसेच मार्केटमध्ये त्या संपत्तीची किंवा त्या असेटची किंमत कमी होणे म्हणजेच डेप्रिसिएशन होय. आणि लास्ट डेफिनेशन आपण पाहणार आहोत ती म्हणजे कंटिन्युअस ग्रॅज्युअल अँड परमनंट रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट इज कॉल्ड अ डेप्रिसिएशन. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर एखादी फिक्स्ड असेट आपण वारंवार यूज केल्यानंतर तिच्या गुणवत्तेत आणि मूल्यामध्ये वारंवार आणि परमनंटली कायमस्वरूपी जी काही झीज होत असते त्या झीजेला किंवा घसाऱ्यालाच आपण डेप्रिसिएशन असं म्हणू शकतो. आता डेप्रिसिएशनच्या बाबतीत महत्त्वाचे जे फॅक्टर्स सांगायचे झाले तर फिक्स्ड असेटच्या मूल्यामध्ये घट होत असते किंवा फिक्स्ड असेटच्या सततच्या वापरामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे तिच्या किमतीमध्ये ही घट घडून येते. त्यानंतर मूल्यातली ही घट हळूहळू किंवा सतत दिसून येते. आणि घसारा किंवा डेप्रिसिएशन हा विनिमय मूल्याचाच एक भाग असलेला आपल्याला डेफिनेशनवरून दिसून येते. आणि फक्त स्थिर संपत्तीच्या संदर्भातच घसारा हा लेखांकनात ही संज्ञा त्यांनी यूज केलेली दिसते. महत्त्वाचे म्हणजे घसारा हा फक्त आणि फक्त सर्व स्थिर संपत्तीच्या बाबतीतच म्हणजे फिक्स्ड असेटच्या बाबतीतच आकारला जात असतो. त्यामुळं डेप्रिसिएशनच्या बाबतीत अनेक विविध कॉजेस आपल्याला दिसून येतात. ती कॉजेस म्हणजे काय ते आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. कॉजेस म्हणजे विविध कारणामुळे एखाद्या फिक्स्ड असेटच्या बाबतीत घसारा कशा पद्धतीनं होत असतो किंवा डेप्रिसिएशन कशा पद्धतीनं किंवा कोणकोणत्या कारणामुळं घडून येतो ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट रिझन आहे किंवा फर्स्ट कॉज आहे तो म्हणजे नॉर्मल अँड नॅचरल विअर अँड टियर. आता विअर अँड टियरचा अर्थ काय, तर संबंधित फिक्स्ड असेटची तुटपुट होणे किंवा मोडतोड होणे हे घसाऱ्याच्या बाबतीत प्रमुख कारण आपल्याला दिसून येतं. कारण संपत्तीच्या सततच्या वापरामुळे जे नुकसान होत असते त्या संपत्तीच्या जास्त वापरामुळे विअर अँड टियर म्हणजे तुटफूट अधिक होत असते आणि त्यामुळे स्थिर संपत्तीच्या बाबतीत तुटफूट ही विचारात घेतली जात असते. त्यामुळे डेप्रिसिएशनच्या बाबतीत हे मेन रिझन आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे पॅसेज ऑफ टाईम. फिक्स्ड असेट गेट depreciated due to inflation of time, so it is necessary to depreciate them even if they are not in use. For example, patents, trademarks and copyrights, leases, software designs, etc. Passage of time म्हणजे काय, तर कालमर्यादा. जरी संपत्तीचा वापर केला नाही तरी तिचे मूल्य हे कमी होत असते, म्हणून वापरात नसलेल्या संपत्तीवर देखील घसारा आकारला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर या बाबतीत आपल्याला कोणकोणते असेट सांगता येतील, तर पेटंट असेल, ट्रेडमार्क असेल, कॉपीराईट असेल किंवा सॉफ्टवेअर असेल, डिझाईन्स एक्सेट्रा. नेक्स्ट रिझन आहे तो म्हणजे ॲब्सोलन्सेस, अन अकाउंट ऑफ टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट और चेंजेस इन टेक्निक्स ऑफ प्रोडक्शन. द ओल्ड असेट्स बिकम ॲब्सोल्यूट और आउटडेटेड अँड ऑल दिस कॉजेस रिडक्शन इन देअर व्हॅल्यूज.
इट इज कॉल्ड ॲब्सोलन्सेस, फॉर एक्झाम्पल कम्प्युटर, टेलिव्हिजन एक्सेट्रा. जरी संपत्तीचा वापर केला नाही तरी तिचे मूल्य हे कमी होत असते. म्हणून वापरात नसलेल्या संपत्तीवर देखील डेप्रिसिएशन आकारले जाते. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर असेल किंवा टेलिव्हिजन असेल किंवा लँड असेल, बिल्डिंग असेल, हे काही कालाकरिता कराराने वापरण्यासाठी घेतले तर त्या कराराने मूल्य हे प्रत्येक वर्षी कमी कमी होत जाते आणि अशा प्रकारच्या वजा करणाऱ्या रकमेलाच संपत्तीचा परतावा किंवा मोबदला असं देखील आपण म्हणू शकतो. नेक्स्ट कॉज आहे तो म्हणजे डिप्लेशन. यालाच आपण उत्खनन ऱ्हास किंवा अवक्षयण असं देखील म्हणतो. संपत्तीच्या सततच्या वापरामुळे तिचा एक प्रकारे ऱ्हास होत असतो. फॉर एक्झाम्पल खाणी असतील, खदाणी तेल विहिरी असतील, या संपत्तीतून सतत उत्खननामुळे तिचा ऱ्हास होत असतो आणि एक वेळ अशी येते की खाणीतील सतत उत्खननामुळे त्यातील खनिजे ही संपुष्ट पावतात आणि काढण्यासारखे त्यातून काहीच उरत नाही. इथे घसारा हा उत्खननामुळे होत असतो. हे एक महत्त्वाचे रिझन आपल्याला डेप्रिसिएशनच्या बाबतीत दिसून येते. नेक्स्ट आहे तो म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज ऑर इम्पेअरमेंट ऑफ ॲन असेट्स. आता याचा अर्थ काय, तर अपघाती हानी देखील या बाबतीत आपल्याला सांगता येईल. अशी संपत्ती की जिची हानी अपघात, महापूर, आग, भूकंप इत्यादीमुळे घडून येत असते आणि त्यामुळे तिचे मूल्य हे कमी होत असते. अशी संपत्ती मोडीत काढावी लागते. त्यामुळे होणारा तोटा हा घसाराच आपल्याला सांगता येऊ शकतो. त्यामुळे नॅचरल कॅलॅमिटीज असतील किंवा इम्पेअरमेंट ऑफ ॲन असेट असतील, हे महत्त्वाचे कॉज आपल्याला किंवा रिझन डेप्रिसिएशनच्या बाबतीत सांगता येईल. आणि नेक्स्ट रिझन आहेत ते म्हणजे इन्व्हेन्शन अँड मार्केट व्हॅल्यू. मार्केटमध्ये एखादं प्रोडक्शन जर ओल्ड झालं असेल किंवा आउटडेटेड झालं असेल आणि नव्यानं दुसरं प्रोडक्शन जर लॉन्च झालं असेल तर या बाबतीतसुद्धा ओल्ड असेटच्या बाबतीत, काही मशीनच्या बाबतीत इन्व्हेन्शन जर घडून आलं तर डेप्रिसिएशन हे एक रिझन आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मार्केट व्हॅल्यू हे देखील रिझन एक डेप्रिसिएशनचे आपल्याला सांगता येईल. असे विविध रिझन आपल्याला फिक्स्ड असेटच्या बाबतीत डेप्रिसिएशन का घडून येतं किंवा कोणकोणती रिझन्स आहेत हे आपल्याला सांगता येतील. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिसिएशन. आता खरी गरज किंवा घसाऱ्याची जी काही आवश्यकता आहे तर स्थिर संपत्तीवर घसारा आकारण्याची आवश्यकता हे पुढील काही पॉईंट्सवरून आपल्याला सांगता येईल. शुद्ध नफा किंवा तोटा जाणून घेण्यासाठी म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस जो काही आहे हा आपल्याला माहीत करून घेण्यासाठी डेप्रिसिएशन महत्त्वाचे आहे. घसारा हा खर्च आपल्याला आहे हे थोडक्यात दिसून येते आणि उत्पादन खर्चाचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. इतर खर्चाप्रमाणे तो दिसून येत नाही किंवा तो प्रकट करता येत नाही. त्याचप्रमाणे तो बाहेरील पक्षास दिला जात नाही. तरीही वापरल्या जाणाऱ्या फिक्स्ड असेटवरील डेप्रिसिएशन हे मान्य केले जाते आणि म्हणूनच फिक्स्ड असेटमधून कमी कमी होणारी किंमत किंवा मूल्य हे मिळालेल्या उत्पन्नातूनच व्यवसायातील नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा मोजण्यासाठी त्यातून वजा केला जातो. नेक्स्ट इम्पॉर्टन्स सांगायचं झालं तर वास्तविक किंवा आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी डेप्रिसिएशन महत्त्वाचं आहे. आता बॅलन्स शीट ही व्यवसायाची सत्य आणि चांगली आर्थिक स्थिती दर्शवित असते. म्हणून फिक्स्ड असेट ही च्या बाबतीत सत्य किमतीत दर्शवणे आवश्यक आहे. जर संपत्तीवर घसाऱ्याची रक्कम आकारली नाही तर बॅलन्स शीटमध्ये फिक्स्ड असेटची जास्त किंमत दिसेल आणि त्यामुळे खरी फायनान्शियल पोझिशन जी बिझनेसची आहे ती प्रदर्शित कधीच होणार नाही. म्हणून बॅलन्स शीटमध्ये फिक्स्ड असेटमधून डेप्रिसिएशन हे वजा करून दाखवणे गरजेचे असते. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्स सांगायचं झालं तर संपत्तीची किंवा असेटची पुनर्स्थापना करण्यासाठी डेप्रिसिएशन महत्त्वाचं आहे. आता बिझनेसमध्ये डेप्रिसिएशन खात्याची रक्कम ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण दाखवतो आणि इतर खर्चाप्रमाणे तो दिला जात नाही. फिक्स्ड असेटची जी काही कालमर्यादा आहे किंवा जे काही आयुष्य आहे तिचं ते संपल्यानंतर किंवा ती निरुपयोगी ठरल्यावरच तिच्या जागेवर नवीन फिक्स्ड असेटची पुनर्स्थापना करण्यासाठी हा उपलब्ध असलेला जो काही निधी आहे किंवा घसाऱ्याची रक्कम आहे ही उपयोगी ठरत असते आणि यासाठी डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणं खूप महत्त्वाचं असतं. नेक्स्ट डेप्रिसिएशनचा जो काही इम्पॉर्टन्स आहे तो सांगायचा झाला तर कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी डेप्रिसिएशन महत्त्वाचं आहे.
कंपनी कायद्याच्या आणि आयकर कायद्याच्या तरतुदींच्या मान्यतेनुसार घसारा आकारणी करणे हे खूप महत्त्वाचे दिसून येते. आता नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिसिएशन पाहून झाल्यानंतर फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चार्जिंग डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन चार्ज करत असताना जे काही फॅक्टर्स विचारात घेतले जाते, या फॅक्टर्सवरती देखील आपण थोड्याफार प्रमाणात डिस्कस करणार आहोत. आता फॅक्टर्स ऑफ डेप्रिसिएशन बघत असताना फर्स्ट फॅक्ट आहे तो म्हणजे कॉस्ट ऑफ असेट. कॉस्ट ऑफ असेट म्हणजे काय, तर संपत्तीची किंमत किंवा जे काही मूल्य आहे त्यालाच आपण कॉस्ट ऑफ असेट म्हणतो. आता फिक्स्ड असेटची एकूण किंमत म्हणजेच तिची खरेदी किंमत अधिक प्रासंगिक खर्च म्हणजेच वाहतूक खर्च, वाहन खर्च, स्थापना खर्च, बसवण्यासाठी दिलेली जी काही मजुरी आहे ही एकूण किंमत आपण गृहीत धरतो. आणि थोडक्यात संपत्ती वापरण्याजोगी करण्यात आलेला खर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ असेट असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट फॅक्टर आहे तो म्हणजे एस्टिमेटेड इकॉनॉमिकली लाईफ ऑफ असेट. संपत्तीचे अनुमानित अवशेष उपयुक्त आयुष्य. आता फिक्स्ड असेटचे अनुमानित उपयुक्त आयुष्य हे ठराविक वर्षाच्या काळापुरतेच निश्चित केले जात असते किंवा वर्ष कालावधीत ते मोजले देखील जाते. फिक्स्ड असेट ही भौतिकदृष्ट्या अस्तित्वात असूनही ती योग्य किमतीनुसार उत्पादन परिणाम देऊ शकत नाही किंवा मोबदला देखील देत नाही. म्हणून असेटचे भौतिक लाईफ किंवा भौतिक आयुष्य हे महत्त्वाचे नसून त्यापेक्षा संपत्तीचे उपयुक्त आयुष्य हे लेखाकर्माच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळं वार्षिक घसारा कॅल्क्युलेट करत असताना त्याच्यासाठी आपल्याला असेटची किंमत किंवा इस्टॅब्लिश एक्सपेन्सेस असेल किंवा त्याच्यातून अवशेष मूल्य हा आपल्याला लेस करून घ्यायचा असतो आणि त्यालाच आपण संपत्तीचे अनुमानित आयुष्य यांनी भागावयाचे असते. आणि घसारा कॅल्क्युलेट करत असताना संपत्तीची मूळ किंमत गुणिले घसाऱ्याचा दर भागिले 100 या पद्धतीनं डेप्रिसिएशन आपण चार्ज करत असतो. आणि नेक्स्ट फॅक्टर आहे तो म्हणजे एस्टिमेटेड टर्मिनल व्हॅल्यू. यालाच आपण अनुमानित अवशेष मूल्य किंवा त्रोटमूल्य असं देखील म्हणतो. आणि संपत्तीचे आयुष्य हे पूर्ण झाल्यानंतर संपत्तीच्या मोडीपासून जी किंमत प्राप्त होते त्या किंमतीला अवशेष मूल्य किंवा त्रोटमूल्य, मोडीची किंमत असं आपण म्हणतो. आता संपत्तीचे अनुमानित आयुष्य संपल्यानंतर ती निरुपयोगी ठरत असते तेव्हा ती मोड म्हणून विकली जात असते आणि ही मोडीची किंमत स्थिर संपत्तीच्या मूळ किंमतीतून वजा केली जाते. मीनिंग अँड डेफिनेशन पाहिल्यानंतर किंवा नीड अँड इम्पॉर्टन्स किंवा फॅक्टर्स ऑफ डेप्रिसिएशन अफेक्टिंग डेप्रिसिएशन पाहिल्यानंतर ॲक्च्युली मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन कोणकोणत्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. आता डेप्रिसिएशन चार्ज करण्याच्या बऱ्याचशा मेथड या ठिकाणी आपल्याला सिलेबसमध्ये दिसून येतात. फॉर एक्झाम्पल फिक्स्ड इन्स्टॉलमेंट और स्ट्रेट लाईन और ओरिजिनल कॉस्ट मेथड, त्यानंतर डिमिनिशिंग और रिड्युसिंग बॅलन्स और रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, ॲन्युटी मेथड, डेप्रिसिएशन फंड मेथड, रिव्हॅल्युएशन मेथड, इन्शुरन्स पॉलिसी मेथड, मशीन हावर रेट मेथड एक्सेट्रा. बट या दिलेल्या 7 मेथडपैकी आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये फक्त पहिल्या ज्या काही 2 मेथड्स आहेत त्याच आपल्याला स्टडी करायच्या आहेत. फर्स्ट मेथड जी काही आहे ती म्हणजे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट और स्ट्रेट लाईन और ओरिजिनल कॉस्ट मेथड. ही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता घसारा आकारण्याच्या पद्धतीपैकी या फक्त 11th स्टँडर्डमध्ये 2च मेथड त्यांनी स्टडी करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे सिलेबसनुसार ह्या 2च मेथड आपण पाहणार आहोत. आता याच्यामधील फर्स्ट जी काही मेथड आहे ती म्हणजे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, त्यालाच आपण स्ट्रेट लाईन मेथड किंवा ओरिजिनल कॉस्ट मेथड असं देखील म्हणतो. सो फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे नक्की काय आहे, त्या मेथडनुसार डेप्रिसिएशन आपण कशा पद्धतीने चार्ज करू शकतो ते आपण पाहणार आहोत. अंडर दिस मेथड डेप्रिसिएशन इज चार्जड ॲट अ स्पेसिफिक पर्सेंटेज ऑन द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द असेट्स every year so as to reduce the asset account to nil
or to its scrap value at the end of the estimated life of the asset. आता फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड यानुसार किंवा या पद्धतीनुसार जर डेप्रिसिएशन चार्ज करायचं असेल तर या पद्धतीमध्ये दरवर्षी एकाच किमतीचा किंवा रकमेचा घसारा किंवा डेप्रिसिएशन हे असेटच्या कॉस्ट प्राईसवरती किंवा मूळ किमतीवर आकारला जातो. प्रत्येक वर्षाला घसारा समान रकमेचा आकारल्यामुळे संपत्तीचे मूल्य हे तिचे जीवनकाल समाप्त झाल्यावर शून्यापर्यंत किंवा मोडीच्या किमतीपर्यंतच येऊन पोहोचत असते. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखाद्या मशिनरीची प्राईस ही 22,000 असून तिचे स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे तिचं अनुमानित एस्टिमेटेड लाईफ जे काही आहे ते 10 इयर असेल आणि तिचं अनुमानित अवशेष मूल्य जर 2,000 रुपये आहे म्हणून तिची घसारा आकारणी कशा पद्धतीने आपण करू शकतो. बघा या ठिकाणी सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे तेच आपण फॉलो करणार आहे. डेप्रिसिएशन पर एनम इज इक्वल्स टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट इन इयर्स. आता या ठिकाणी ओरिजिनल कॉस्ट जसं मी आत्ता एक्झाम्पल सांगितलं की 22,000 एवढी मशिनरीची जर प्राईज असेल तर ओरिजिनल कॉस्टच्या ठिकाणी 22,000 येईल मायनस स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये जर 2,000 जसं मी सांगितलं स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे मोडीची किंमत जर 2,000 रुपये दिली असेल तर ओरिजिनल कॉस्ट 22,000 मायनस 2,000 अशी येईल आणि डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट म्हणजे 10 इयर्स जसं मी सांगितलं तर एक्झाम्पलमध्ये तर त्यांनी डिवायडेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे फायनली आपलं डेप्रिसिएशन किती आलं इयरली तर 2,000 रुपीज आले. कसे तर ओरिजिनल कॉस्ट 22,000 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू 2,000 डिवायडेड बाय 10 इयर्स म्हणजे फायनली दरवर्षीचा घसारा आपला किती असणार आहे तर 2,000 रुपीज एवढा असणार आहे. जर ओरिजिनल कॉस्ट ऑफ असेट दिली नसेल तर ओरिजिनल कॉस्ट ऑफ असेट आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो तर परचेसिंग प्राईस ऑफ ॲन असेट प्लस इन्सिडेन्शियल चार्जेस एक्सेट्रा या पद्धतीनं आपण ओरिजिनल कॉस्ट चार्ज करू शकतो. आता या पद्धतीच्या घसाऱ्याच्या रकमेचा आलेख हा कागदावर दर्शविली जात असतात ते दिसून येते की वर्ष पुढे सरकत असले तरीही घसाऱ्याच्या रकमेमध्ये कोणताही बदल होत नसतो. तो सरळ रेषेत आहे म्हणून या पद्धतीला सरळ रेषा पद्धत असं देखील किंवा स्ट्रेट लाईन मेथड असे आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी आपल्यापुढे फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. बघा अ मशीन कॉस्टिंग 15,000 रुपीज इज परचेस्ड अँड इन्स्टॉलेशन चार्जेस ऑफ रुपीज 3,000 इज पेड. एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट इज 10 years अँड द स्क्रॅप व्हॅल्यू इज एस्टिमेटेड टू रुपीज 2,000. ॲट द एंड ऑफ इट्स लाईफ द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन वुड बी. आता यामध्ये दिलेल्या सूत्रामध्ये आपण डेप्रिसिएशन कशा पद्धतीने चार्ज करू शकतो. बघा जसं या ठिकाणी सूत्र फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे त्याच पद्धतीनं. बघा मशीनची कॉस्टिंग प्राईस किती सांगितली आहे तर 15,000 त्याच्यामध्ये प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणजे स्थापित खर्च किती सांगितलं आहे 3,000 आपण ॲड करून घेतलेले आहेत मायनस स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे भंगाराची जी काही व्हॅल्यू आहे मोडीची जी काही किंमत आहे ती आपण लेस करून घेणार आहोत आणि एस्टिमेटेड लाईफ म्हणजे ॲक्च्युली मशिनरी आपण ती किती कालावधीपर्यंत यूज केलेली आहे तर 10 years त्याने डिवायडेशन केलेलं आहे म्हणजे 16,000 डिवायडेड बाय 10 years इज इक्वल्स टू 1,600 पर एनम एवढंच डेप्रिसिएशन प्रत्येक इयरली राहणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड किंवा जिला आपण स्ट्रेट लाईन मेथड असं देखील म्हणतो तर या पद्धतीनुसार घसाऱ्याच्या रकमेचा आलेख जर कागदावर आपण काढला तर प्रत्येक वर्षी तो पुढे सरकत असलेला आपल्याला दिसत असला तरी घसाऱ्याच्या रकमेमध्ये मात्र बदल झालेला नाही. तो सरळ रेषेत असतो म्हणून या पद्धतीला स्ट्रेट लाईन मेथड या नावाने देखील संबोधले जाते. त्यानंतर सेकंड मेथड जी काही आहे ती म्हणजे डिमिनिशिंग ऑर रिड्युसिंग बॅलन्स ऑर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. यालाच मराठीमध्ये प्रऱ्हासन आधिक्य पद्धत किंवा रिड्युसिंग बॅलन्सिंग मेथड असे देखील आपण म्हणू शकतो. अंडर दिस मेथड डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड ॲट अ सर्टन पर्सेंटेज इच इयर ऑन द बॅलन्स ऑफ द असेट विच इज ब्रॉट
forward from the previous year. In other words, under this method, depreciation is calculated at a specific percentage on the value of that asset which stands in the books of accounts on the opening date of each year. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडच्या अगदी अपोजिट मेथड आहे ती म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड किंवा डिमिनिशिंग ऑर रिड्युसिंग बॅलन्सिंग मेथड. आता या मेथडनुसार डेप्रिसिएशन जर आकारायचं झालं तर आकारणीचा दर हा कायम ठेवण्यात येतो आणि घसाऱ्याची रक्कम मात्र दरवर्षी काय होते तर बदलत जाते, ती स्थिर राहत नाही. जसं आपण फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये डेप्रिसिएशन जे आकारले जातं फर्स्ट इयरला तर तेवढीच रक्कम आपली दरवर्षी स्थिर राहते. मात्र रिड्युसिंग बॅलन्सिंग मेथडमध्ये घसारा आकारणीचा दर कायम ठेवून घसाऱ्याची रक्कम मात्र दरवर्षी बदलत असते, ती स्थिर राहत नाही. आणि या मेथडमध्ये डेप्रिसिएशन हे दरवर्षी संपत्तीच्या पुस्तमूल्यावर शिल्लक किमतीवर आकारला जातो. म्हणजे जी काय बॅलन्स तुमची रिटर्न डाऊन व्हॅल्यू राहते त्या रिटर्न डाऊन व्हॅल्यूवरती डेप्रिसिएशन तुमचं चार्ज केलं जातं. म्हणजे वर्षाच्या ओपनिंगचा जो काही बॅलन्स आहे या बॅलन्सवरती किमतीवरती घसारा आकारण्यात येतो. जसजशी असेट जुनी होत जाते त्याप्रमाणे घसाऱ्याची रक्कम दरवर्षी ही कमी कमी होत जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर दरवर्षी फिक्स्ड रेटनीच किंवा ठराविक स्थिर दराने शिल्लक किमतीवरती घसारा हा आकारला जातो आणि घसाऱ्याची रक्कम ही प्रथम जास्त असते आणि त्यानंतर हळूहळू ती कमी होत जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर संपत्तीच्या शिल्लक किमतीवर किंमत वजा घसारा हा आकारला जात असल्याने या पद्धतीला रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड असं देखील म्हटलं जातं. दरवर्षी घसाऱ्याची रक्कम ही कमी होत जाते. जोपर्यंत संपत्तीचे उपयुक्त आयुष्य असते तोपर्यंत त्या पद्धतीला रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड असं देखील म्हटलं जातं. आता जसं फिक्स्ड इन्स्टॉलमेंटचा जर आपण कागदावरती चार्ट काढायचं झालं तर स्ट्रेट लाईन आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मात्र रिड्युसिंग बॅलन्सिंग मेथडमध्ये प्रत्येक वर्षी तुमचं डेप्रिसिएशनचा रेट तुमचा स्थिर राहतो. मात्र प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन तुमचं रिटर्न डाऊन व्हॅल्यूवरती चार्ज होत असतं. त्यामुळं पहिल्या वर्षी जेवढं डेप्रिसिएशन तुमचं आकारलं जातं त्याच्यापेक्षा कमी कमी डेप्रिसिएशन हे प्रत्येक पुढील वर्षासाठी आकारलं जातं असतं. त्यामुळं कागदावरती रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडचा जर आपण चार्ट काढायचं झालं, आलेख काढायचा झाला तर आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसून येतं की सुरुवातीला तुमचा जो काही ॲरो आहे किंवा जी काही लाईन आहे ती सुरुवातीला फर्स्ट लाईनला आपल्याला दिसून येते आणि हळूहळू खाली येत असलेली आपल्याला दिसते. म्हणूनच याला रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड असे म्हटले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेनिंग अँड डेफिनेशन असेल, नीड अँड इम्पॉर्टन्स डेप्रिसिएशन असेल, फॅक्टर्स ऑफ डेप्रिसिएशन असेल आणि त्यानंतर ॲक्च्युली डेप्रिसिएशन चार्ज करण्याच्या ज्या काही 2 मेथड्स आहेत फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड या दोन्ही मेथड आपण सविस्तर एक्सप्लेन केलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीचा पार्ट कशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा जर्नल एंट्रीज जर विचारलं तर त्या कशा पद्धतीने आपण सॉर्ट आउट करणार आहोत यावर सविस्तर डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.